झाले हो आशा, कामं झाले कवाचेच आहे. काम काय होते काय काकू, किती काम करंत एक एक काम निघतच राहते. म्हटलं काम होतच नाही, दिवस कमी पडते काम करायला बसली मी तर. तर एवढे कामं नाही करा लागत जीवाच्या वर. जेवढे कामं करणं होते तेवढे कामं करा पट नल्ल घेऊन जा. हो ते आहे ना. कुठे चालले तुम्ही इकडे? कुठं नाही हो, येतो म्हटलं शांताबाईला भेटू. शांताबाईची तब्येत नाही आहे ना बरी, तर पाहून येतो म्हटलं कशी काय आहे तर. अच्छा हो हो, या ना भेटून. हो, काल जाणंच नाही झालं, कामाला गेलती तर आता आज घरी आहे तर येतो म्हटलं शांताबाईला भेटून. कर मग काम. हो काम नाही तर काय, मग करतो ना. आज दळण वळण करून ठेवा लागन, साफसूफ घरी आहे तर मग कामाला जाता टाइम नाही भेटत दळण करायला. हो, आज घरी आहे तर करून घे, कोणते कोणते कामं करायचे आहेत तर करून ठेवून दे. हो, दोन कुळ गहू साफ करून ठेवून द्या लागन. चाल मग येतो. बरं बरं, या या. शांताबाई, शांताबाई झोपलीच आहे काय बाप्पा शांताबाई? ये ना चंद्रकला, बस ना. शांताबाई आराम करत होती का? नाही हो, आराम नाही, लोटली होती, बस ना. कशी आहे आता तब्येत, बरी आहे? हो, आज बरं वाटून राहिलं बापा. आज उठली मी, लवकर उठली, नाही तर काल 8-9 वाजेवरी झोपलीच होती. काल दवाखान्यात घेऊन गेला मले प्रकाश, सलाईन लावली, औषध गोळ्या येते तर पाय बरं बातच आराम झाला ना मले. आज चांगलं वाटून राहिलं, आज मस्त घुमून फिरून राहिली, आंघोळी झाली मई. आज चांगलं वाटून राहिलं. मग पटकन चाललं जा लागते दवाखान्यात. हो, घेऊन गेला ना प्रकाश. काल कामाला नाही गेला तो. आई म्हणे पहिले तुला दवाखान्यात नेतो म्हणे, आज काही कामाला नाही जात. काल सुट्टी घेतली त्यानं, आज गेला कामाले. हा काय, पाय बरं नेते ना, ताप जर असला म्हणजे करते, पण दोघे जण करते. हो हो, काल मग एवढे पाय दुखे, लस पाय दुखे, तर प्रकाशने मालिश करून दिली तिळाच्या तेलानं तळपायाची. आणि बबिताने झेंडूबाम विक्स लावू दे, झेंडूबाम लावू दे, डोकं दाबू दे, हातपाय चुरू दे. तिने दिवसभर सेवा केली बापा. हा काय, मुन्नस आज टणक झाली तू नाही एकाच दिवसात. हो ना, मी बिमार राहिली म्हणजे त्याला चांगलं नाही वाटत. मी घुमत फिरत राहतो कोणी तेव्हाच त्याला गमते, नाही तर मी झोपून राहीन माया खोलीत तर त्याला गमतच नाही. मग काहूनच झोपले म्हणते आई. तसंच आहे ना मग शांताबाई, घरातला एक जीव जर बिमार राहिला तर मग बाकीच्याचं मन नाही लागत. नाही तर काय, मग तर काल त्याला गमलंच नाही. आज आता सकाळपासून घुमून राहिली मी, सगळे संग बोलून राहिली तर सगळेले चांगलं वाटून राहिलं. नाही तर सगळेचे तोंड लहान लहान होते मले पाहून. कधी आई ठीक होते, कधी आई ठीक होते. सगळेजण माझ्या रूममध्ये ये मले पाहाले. तसंच आहे म्हटलं. जेवण घेऊन झालं? नाही, जेवण व्हायचं आहे. नाश्ता केला थोडासा. बबिताले म्हटलं उपमा बनव. उपमा बनवला तिनं, नाश्ता केला आणि आता लोटली होती नाश्ता गी करून. हो काय, आज घरीच आहे तू? हो आज घरीच आहे ना. तिकडे जाऊ आम्ही कामाले तर झालं तिकडलं काम, आजपासून घरीच आहे. अजून कोणी इकडला हो काही तर जा लागन मग. हो, आता येईन काय तर जाजो. मावशी कधी आल्या? मी काय आत्ताच आली ना, आत्ताच आली, 2 मिनिट झाले असं आली तर. चहा बनवू काय आई? बनव ना, चंद्रकला आली तर बनव चहा, घेऊन घेऊ थोडा थोडा. राहू दे ना, आता काय चहा बनवतो. चहा घे घेऊनच आली मी, चहा घे नको बनवू. मी तशीच आली व शांताबाईच्या भेटीले. माहीत झालं मले शांताबाईले बरं नाही आहे बा, तर चाल गड्या म्हटलं पाहून येतो. हा काय, तरी बनवतो ना अर्धा कप. बनव ना, बनव, हिचं काय ऐकतं. राहू देच म्हणते ये. बरं बनव बापा, बनव. शांताबाईलाही प्यायचं आहे तर बनव मग. ठीक आहे ना, बनवतो. भावनाले आणत जाणं एखाद्या वेळेस, भावना येतच नाही इकडे. अहो कामं करून राहिली ते, स्वयंपाक व्हायचा आहे तर स्वयंपाक बनवून राहिली ते. तिले म्हटलं बनव स्वयंपाक, येतो म्हटलं मी बाईच्या घरून. तर या म्हणे आता बाई तुम्ही. सांगा बरं भावनाले. बबिता म्हणत होती म्हणा का भावना येतच नाही घरा इकडे. ठीक आहे ना, सांगन ना मी. तू तिले बोलावतं, पण तू इथं नाही येत मग तिकडे. तू येत जाय तिच्या भेटीले, ते नाही येत तर. दोघी जणी अशाच आहे, घराच्या बाहेर निघत नाही. तेही घराच्या बाहेर नाही निघत आणि तूही घराच्या बाहेर नको निघू. मस्त कामं गिमं झालं का येत जाय थोडीशी तिकडे बसाले. याले काही नाही आहे, पण दुपारी लक्ष्मी झोपली राहते ना, त्याच्याने येत नाही मग. तर तिकडे आणत जाय तिले, लक्ष्मीले. तिथे झोपू शकते ते. ते घर नाही होय काय? होय ना मावशी, तेही घर होय, हेही घर होय. मग याच. बरं, मीच येईन उद्या. हो, तूच येजो उद्या, नाही तर आज येजो. आज मी घरी आहे. आज पाहिन मी, आज जमलं तर आज येईन, नाही तर उद्या येईन. पण उद्या पक्क्यात येईन, आज काही खरं नाही वाटून राहिलं. आज कामच व्हायचे आहे माय. बर येजो, जेव्हा तुला फुरसत भेटन त्या दिवशी येजो. हो हो, बरं आणतो मग आई मी चहा बनवून. बरं घेऊन ये.
ताकवाले ताक घ्या ताक, ताकवाले ताक घ्या ताक, ताकवाले ताक घ्या ताक, ताकवाले ताक घ्या ताक. बाई ताक पाहिजे काय हो बाई? अम्मा बाई काकू आज तुम्ही आला काय? काकाजी कुठे गेले? काकाजी गेले बाई पोरीच्या गावाले. हाव काय? काकाजीला पोरीची आठवण येत राहते ना, जेव्हा पा तेव्हा पोरीच्या गावाला जात राहते. काकाजी पोरीवर लय प्रेम करते म्हटलं, लाडाची पोरगी असन म्हणून पोरीच्या गावाला जाते. हो लाडाची नाही तर काय मग. आता वावरात भाज्या गिजा निघाल्या तर नेऊन देतो म्हणे पोरीले. नेऊन द्या म्हटलं, या भेटून तर गेले. हाव काय? चांगलं आहे ना. पाहिजे काय बाई ताक? हो पाहिजे ना काकू, ताक तर पहिले पाहिजे बाप्पा. मी लय वाट पाहतो म्हटलं काकाजीची. काकू नेहमी येते ना काकाजी, तुम्ही त्याच्या जवळून ताक घेतो. नेहमी येते तर एकही वेळा असं नसन का काकाजी आले ताक घेऊन ना मी ना ताक नसन घेतलं. माझ्या घरी असो का नसो पण ताक घेतल्याशिवाय मी राहत नाही म्हटलं. तुमच्या घरचं ताक चांगलं राहते. हो चांगलं राहते ना आमच्या घरचं. ताकही चांगलं राहते, दूधही चांगलं राहते, दही चांगली राहते. आणि तूप पाहिजे असेल तर तूप सांगत जा ना, तूपही राहते ना आमच्या घरी. हाव काय? तूपही ठेवता नाही तुम्ही? हो हो तूपही आहे ना. काय किलो देता मग तुम्ही तूप? तूप काय बाई 400 रुपये किलो. हाव काय? लागन तर सांगजो मग पाठवण काकाजीच्या हाती. ठीक आहे ना, लागन तर सांगतोच मी तुम्हाला. हो तेच म्हटलं, घरचं तूप ओरिजिनल तूप. बाकी तुम्ही मार्केटमध्ये घेता किंवा समजा कोणाजवळूनही घेत असन तर जसं आमच्या घरी राहते एकदम प्युअर तसं तूप नाही भेटणार ना तुम्हाला ओरिजिनल. हो ते तर आहे. ठीक आहे ना काकू, आता सध्या तर आहे म्हणा माझ्या घरी. जेव्हा लागन तेव्हा मग मी काकाजीला सांगत. हो सांगजो. तर ताक घेऊन राहिली ताण ना मग भांड काय आणतं तर कटोरं घ्यान गंज आण. कायच्यात घेऊन राहिली ताक? अमाय हो गड्या, थांबा थांबा 2 मिनिट आणतो मी भांडत. बरं बरं घेऊन ये डब्बा गिब्बा काही. बाई किती पाहिजे तुले ताक? अर्धा लिटर पाहिजे का 1 लिटर पाहिजे? द्या ना काकू, 1.5 लिटर देऊन द्या ना. लय लय दिवस येत नाही मग. काय रुपये लिटर देऊन राहिले आता तुम्ही? पहिले देत होते तोच भाव चालू आहे ना, 30 रुपये? हो 30च चालू आहे ना, 30च चालू आहे. 1.5 लिटरचे किती होते मग? 30 30 आणि 10 15 म्हणजे 45 नाही तर 50 रुपयाचं देऊन द्या मग. बरं ठीक आहे ना, 50चं करून देतो. हो तुमच्या अंदाजानं देऊन द्या. किती देता तुम्ही तर 50चं करून द्या. तुम्ही देता तेवढं कायले? आता जेवढं येईन तेवढंच देतो मी, कमी कायले देऊ? जास्तच देईन बाई म्हटलं, पण कमी नाही देणार. हो ते तर आहे म्हणा, कमी तर नाही देत तुम्ही, जास्तच देता. बरं द्या मग 50 रुपयाचं ताक करून द्या मग. हो हो चाल मग येतो बाई. हो हो या काकू या या. ताकवाले ताक घ्या ताक, ताकवाले ताक घ्या ताक, 30 रुपये लिटर ताक घ्या ताक. बाईले आलाय वाटते माया आवाज. हो काकू तुमचा आवाज आला ना मला. ताक घ्या ताक, ताक घ्या ताक. मी म्हटलं येऊन राहिला आता काकू इकडे, त्याच्यानं पहिलेच बाहेर येऊन बसले मी. आणि आता विचारच करत होती मी, काय बनवू भाजीचं, काय बनवू भाजीचं, हे बनवू का ते बनवू, डाळ बनवू का शेंगा बनवू. आता तुमचा आवाज आला तर मग म्हटलं आता आंबट बेसनच बनवतो. हाव काय? भाजी बनवायच्या वेळेवरच आली मग मी. हो ना, वेळेवर आल्या म्हटलं तुम्ही. चांगलं झालं ना, आल्या तर चांगलं झालं. बाई पोरगी होय का पोरग होय हे? पोरगं आहे ना काकू, पोरगं आहे. हाव काय? पोरग होय नाही? पाय बरं, दिवस झाले काही टाइम नाही लागत, बातच दिवस जाते. पाय ना आता बसते मस्त. हो आता बसता येते ना त्याले. आता बसता येते. आता 5-6 महिने झाले ना, आता बसते तो. हो हो ताक द्या ना मग मला 1 लिटर दे जा. बरं ठीक आहे ना. पाणी गिनी पिता काकू? पाणी आणू काय त्याले? नाही नाही पाणी गिनी नाही पाहिजे. तहान गिन तर नाही लागली म्हणा. लागन तर मागन ना मी गावात कोणालाही मागन देतेत ना, कोणीही देते. हो ते तर आहे. पाणी मागान तर पाणी देऊन देते, जेवण मागान तर जेवणही देऊन देते. आमच्या गावात तसं नाही आहे. तुम्ही पाणी मागा, जेवण मागा, तुम्हाला नाही नाही म्हणणार. असो का नसो पण दुसऱ्याच्या घरून तरी आणून देईन, पण देईन म्हटलं तुम्हाला. हो बाई माहित आहे ना मले. तुमच्या गावातल्या लोकांचा स्वभाव माहित आहे म्हटलं. चांगले लोक आहे. आता एवढ्या वर्षापासून येऊन राहिलो आम्ही दोघही जण, तर आम्हाला माहित आहे चांगला स्वभाव आहे इथच्या लोकांचा. हो हो नाही तर कोणी कोणी पैसे अंगावर राहते तर पैसे भुलून जाते, असल्यावरही म्हणते पैसे आहेच नाही. पण इथं म्हटलं तुमच्यावर पैसे राहीन तर तुम्ही इमानदारीनं देऊन देता का काकू? मागचे एवढे राहिले होते, घ्या घेऊन घ्या. नाही तर मग तोंडानं सांगता का ह्या वेळेस आहे नाही काकू, पुढच्या वेळेस घेऊन घे जा. हो बा, आमचा स्वभाव तसाच आहे. असलो तर घेतो आणि नसन तरी घेतो, पण नंतर इमानदारीनं पैसे देऊनही देतो आम्ही. हो हो माहित आहे ना. द्या मग काकू मला 1 लिटर देऊन द्या ताक. हो हो बाबू आंबट बेसन खाशीन काय आज? आंबट बेसन, ताकातलं बेसन. बेसन खाय आज तू, आंबट आंबट मस्त. हो म्हणा, खातो म्हणा आंबट बेसन. बसा ना काकू, चहा बनवतो मी. चहा घ्या. पाणी नाही पेत तर चहा तो घ्या. चहा घेतला असता बाई, पण टाइम होईन ना मले. पाण्या पावसाचे दिवस आहे आणि बाहेर गावी जावं लागते, त्याच्यानं घाई करून राहिले मी.
नाही तो उघाडी वाघाडीचं थांबत नाही काय, मी थांबतो बसतो. पण आता पावसाळ्याचे दिवस आहे तर थांबायला मन नाही करत. पाण्या पावसाचं सांगता नाही येत कधी काय येईन पाणी तर. हो ते आहे. हो त्याच्यानं उशीर होईन बापा. चहा गी राहू दे आता. पण चहा प्यायला काय टाइम लागते का? 5 मिनिटात तर बनते काकू चहा. बसा ना, बनवतो मी. राहू दे ना बाई, मग पाहू लेकाले पुढच्या वेळेस येईन तेव्हा. पहिलेच मी आज उशिरा आली, सकाळीच येणार होती पण येणं झालंच नाही. काकाजीची घाई गडबडलं, गावाले जायचंय गावाले जायचंय. ते पोरीच्या गावाले गेले तर त्याची तयारी करून दिली. मग शिदोरी बांधू दे, भाजी बांधून देऊ दे, हे बांधून देऊ दे, ते बांधून देऊ दे. सकाळी हेच कामं झाले माया मांग. त्याच्यानं मग आता आली मी. हो नाही तर सकाळीच येता मग तुम्ही 7 वाजता. नाही तर काय, मग आज उशीर झाला. आज 9 वाजून गेले. चल मग येतो. बरं या मग, पुढच्या वेळेस या न तर चहा घे जा मग. ठीक आहे ना, पुढच्या वेळेस येईन तर नक्की पिईन मग मी चहा. बसन म्हटलं तुला आठवण नाही राहणार तर मी आठवण देईन आणि चहा बनवायला लावून. बरं बरं ठीक आहे ना काकू, या मग. आणि पैसे दिले तुमचे? हो बाई, दिले. काकू थांबा थांबा, ताक द्या. अमाय आशा ताक घ्यायला आली काय? हो रुपा ताक घ्यायला आली ना. काकूचा आवाज आला मले तर चाल गड्या म्हटलं घेऊनच घेतो. हा काय, मी नाही ताक घेतलं 1 लिटर. आज घरीच आहे? हो आज घरीच आहे ना, आमचं काम बंद आहे आजपासून. काहून बाहेर गावी जात होत्या ना तुम्ही 5-6 जणी? झालं ना आता, तिकडे जिकडे जात होतो आम्ही तिकडचं काम झालं. आजपासून हो का नाही आहे, पाहा लागेल आता कोणीकडचा हो का येईन तर जाईन मग. अच्छा काकू. बोल ना बाई आशा. अरे नाव माहित आहे का तुम्हाला? मी म्हटलं भुलल्या काय बा नाव? नाही, अशी कशी नाव भुलन. 2-4 महिने आली नाही म्हणून काय नाव भुलली काय मी? तसं नाही, आता जेव्हा पाहा तेव्हा काकाजी येते ना, तुम्ही येत नाही त्याच्यानं म्हटलं का भुलले असं नाव तुम्ही. काकाजीले माहित आहे आमचे नाव, नेहमी येत राहते काकाजीचं. नाही भुलली, मलाही माहित आहे ना, सगळ्याचे नाव माहित आहे. कितीक देऊ मग ताक? द्या ना 1 लिटर द्या मले. बरं देतो. तिकडे जाऊन पाहिजे शांता काकूच्या घरा इकडे गे. हो आता तिकडेच चालली ना मी. आता आली तर गावभर तर घुमाच लागते. ताक खपो का नाही खपो. खपून जाते काकू, गावात कोणी ताक घेते म्हटलं, ताक सगळेलेच आवडते. खपते काकू, आरामात खपून जाते तुमच्या जवळचं ताक. तुम्हाला तर माहित आहे आमच्या गावात आल्यावर तुम्ही वापस नाही जात म्हटलं, सगळेच लोक घेते. हो चाल मग येतो बाई. ताकवाले ताक घ्या ताक, ताकवाले ताक घ्या ताक, 30 रुपये लिटर ताक घ्या ताक, ताकवाले ताक घ्या ताक. चाल ना बाबू, आपण आता स्वयंपाक बनवू बेटा, चाल. ताकवाले ताक घ्या ताक, ताकवाले ताक घ्या ताक, 30 रुपये लिटर ताक घ्या ताक. बापरे, आज तर माय ताक लवकरच खतम होते. काहून काकू, संपलं काय लवकरच? आम्हाला ताक द्या बा, ताक घ्यायला आलो आम्ही. ताक आहे पण म्हटलं सगळ्या जणी लवकरच येऊन राहिल्या ना. लवकरच येऊन राहिल्या म्हटलं धावत. धावतच येतो म्हटलं आम्ही आवाज आल्या बरोबर. हो ना. अन ह्या बाईची सासू गावाला गेली काय? कोणाची? ह्या बाईची, शांताबाईची सून होय ना हे? हो आज म्हटलं तू ताक घेवाले आली, नेहमी तुझी सासू येते ताक घेवाले, तर गावाला गेली काय म्हटलं तुझी सासू? नाही आई घरीच आहे, गावाला नाही गेल्या. त्याची तब्येत बरोबर नाही आहे 2 दिवसापासून, त्याच्यानं मी चालली. मग आई येत होती, आता तब्येत गिब्येत ठीक आहे त्याची, पण तरी कमजोरी आहे थोडी. तर त्याच्यानं म्हटलं बसा म्हटलं आई तुम्ही, आणतो म्हटलं मी ताक. त्याच्यानं मी चालली मग ताक घेवाले. हा काय? हो नाही तर आई निघाल्याच होत्या चप्पल गिप्पल घालून. मी म्हटलं थांबून जाई, बसा तुम्ही, मावशी गिवशी आहे तर आणतो म्हटलं मी ताक. असं किती द्या लागते मग ताक तुम्हाला? मला 2 लिटर दे जा. मले काकू 1 लिटर. बरं देतो. प्रीती ताक नाही घेत का? ताक घे ना. म्हणणं काही घेतलं मी ना ताक, सगळ्यात पहिले घेतलं. हाव काय, पहिला नंबरच लावला मग त्या. हो पहिला नंबर नाही तर काय, मग पहिला नंबरच लावतो मी सगळ्या गोष्टीत. काकाजीला सांगून ठेवतो मी, ताक घेऊन येता तर पहिले माझ्या घराच्या इकडे येत जा म्हणतो. तर काकाजीनं बरोबर सांगून ठेवलंय काकूले का जायचं तर पहिले प्रीतीच्या घरी जायचं म्हणते ताक घेऊन. हाव काय, फक्त तूच घेत का, आम्ही नाही घेत काय? घेता ना तुम्ही घेता, पण काकाजीला माहित आहे माझ्या घरी ताक असो का नसो असल्यावरही घेतो मी म्हटलं ताक काकाजी जवळून. कधीच काकाजीला वापस नाही पाठवत. त्याच्यानं माहित आहे का प्रीतीच्या घरी जाच लागते, म्हणून नेहमी माझ्या घरापासूनच सुरुवात होते म्हटलं ताकवाला काकाजीची. हाव काय, चांगलाय ना बापा, चांगलाय. मी म्हटलं का घेवाची साहेबा तू आली असन काकूले बोलावाले. नाही घेतलं मी ना ताक, घ्या ना तुम्ही. अरे वहिनी होय का? हो वहिनी होय ना. बापा लय दिवसाबाद आल्या घेवाले.
या लागते ना, अडीभडीले या लागते. अडीभडीले हो, आता गण्याच्या आजीची तब्येत थोडी ठीक नाही आहे ना, त्याच्यानं आता मलेच या लागते. हो, द्या मग काकू, ताक द्या आम्हाले. द्या बापा काकू, पटकन द्या वहिनीले, सासू वाट पाहत असन ना घरी. काही म्हणा तुम्ही, पण खरंच प्रीतीताई गण्याची आजी वाट पाहत असन. द्या काकू आम्हाले, लवकर द्या, जाऊ द्या बापा घरी. गॅस चालूच आहे, वरण ठेवून आली मी. हा काय, तर गॅस बंद करून यायला पाहिजे मग. म्हटलं पटकन जातो ना, पटकन येतो. इच्छा इथं काय टाइम लागते ताक घेवाले आणि घरी जावाले, तोपर्यंत तर तिकडे वरण पकते. हो, फास्ट काम राहते ना तसं तुमचं. तुमची गाडी थांबत नाही, तुम्ही थांबा तरी तुमची गाडी थांबत नाही. म्हटलं इकून आल्या आता तिकून गेल्या. हो, माझ्या गाडीले ब्रेक नाही लागत प्रीतीताई, फास्टच गाडी राहते. म्हटलं असं 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 आहे काय बेटा, वहिनीच्या गाडीचे ब्रेक नाही लागत नाही, तुमच्या गाडीचे ब्रेक फेल करा लागते. मग ब्रेक फेल केल्यावर मग ब्रेक लागन. गाडीचा ब्रेक फेल झाल्यावर ब्रेक लागत असते काय प्रीती? लावून ना मग बबिता वहिनी. हो काय, काय माहित बापा, कोणत्या शाळेत शिकवलं इले गाडीचा ब्रेक फेल झाल्यावर ब्रेक लागते म्हणून. हा, कुठं शिकली तू? मी माझ्या मतानं शिकतो. हा काय, चांगलं आहे मग. पहा मग काकू, अशा गोष्टी सांगते म्हटलं मग प्रीती. हो, चांगल्या गोष्टी सांगते ना. पाय बरं, बोर नाही होऊ देत ना. बोर नाही होऊ देत म्हटलं ते. द्या ना काकू, पटकन द्या ना आम्हाला. हो, देतो ना बाई, देतो ना. 2 मिनिट थांबतं, बाजूला येतो. हा बाजूला वा, मला हंडा खाली ठेवू द्या, देतो मग तुम्हाला मोजून मी. बरं बरं, द्या मग. जा मग वहिनी, बनवा लवकर स्वयंपाक. हो, जातो नाही तर काय मग प्रीतीताई, गॅस चालू आहे. खरंच सांगून राहिली मी, मजाक नाही करत. गॅस चालू आहे आणि इकडे आली मी वरण ठेवून. हो, तेच म्हटलं, वरण बुडी लागन. बरं जा पटकन, धावत धावत. वरणाले बुडी लागन नाही तर अजून तुमची सासू बोलन मग तुम्हाला, सांगून नाही गेली म्हणून चालली गेली. हो, सांगून नाही आली ना मी, म्हणूनच तर म्हणून राहिली, थांबू नका, चालले जा पटकन. काहून प्रीतीताई, काहून हाकलून राहिल्या तुम्ही? चालले जा पटकन, चालले जा पटकन. 2 मिनिट थांबणारी नाही काय? आता मी थोडी म्हणून राहिली, मला घाई आहे जावाची. वहिनीच म्हणते गॅस चालू आहे, पटकन जातो. गॅस चालू आहे, वरण ठेवून आली. वहिनीच घाई करून राहिल्या, त्याच्यानं म्हणून राहिली मी का पटकन चालले जा बा, नाही तर तिकडे वरणाले बुडी लागन. हो काय, दिले काकू तुमचे पैसे? काही राहिले होते का आईच्या अंगावर की? नाही, उधारी की काहीच नाही आहे, मागचे गिगचे काहीच नाही आहे पैसे. हो, तेच म्हटलं विचारून घेतो. आईले माहित आहे आता व्यवहार कोणावर किती आहे, काय आहे, कोणाचे दिले आहे, कोणाचे देवाचे आहे, आईले माहित आहे. हो, ताकवाले ताक घ्या ताक, ताकवाले ताक घ्या ताक, 30 रुपये लिटर ताक घ्या ताक. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.